शासन जो आमदार खासदाराला जो लाखो रुपयाचा पगार देते ते 1 वर्ष जर नाही दिलं तर ती काय रिक्षाने फिरणार नाहीत. आलं तुमच्या ध्यानात, 4 चाकीमधूनच फिरते ती. त्यामुळे शेतकऱ्याचा ह्या 5 रुपये द्यायचं आणि 15 रुपये कट करायचे अशातलाच प्रकार आहे. त्यामुळे ही निर्णय चुकीचा वाटतोय. शेतकऱ्याला काय म्हणजे किंमतच नसल्यासारखं झालेलं आहे. आपलं नुकसान झालेलं जे जण इकडून आपल्याकडून घ्यायचं आलोय. चुकीचा वाटतोय निर्णय, पूर्णपणे चुकीचा आहे ह्यांचा. 6,000 रुपये कट होतात. 6,000 एखादा डोस होतो, फवारणी होती त्याची, आजी मजुरी असली मागली, लाईट पाणी बिल. कारण शेतकऱ्याचं घेऊन शेतकऱ्याला दिल्यासारखं असं बरेच शेतकऱ्याचं मत आहे. पण शासनानं असं करू नये. जे पुढं जास्त पावसामुळे ऊस उगवलं नाही आणि त्यात नदीकाठचे सगळ्यांचे ऊस गेले. सध्या शेतकरी पूर्णपणे अडचणीमध्ये आहे. त्यातून टनाला 15 टन जे 15 रुपये जे कमी केले तर हा शेतकऱ्या घोर म्हणजे एकदम मोठा अन्याय आहे. हा अन्याय त्यांना खायासाठी चालू आहे, ही शेतकऱ्यासाठी नाही. आपलं 15 द्यायचं ना, 15 घ्यायचं ना, आपल्याला 2 रुपये द्यायचं. ही पहिल्यापासूनचं त्यांचं धोरणच असं आहे. अजून परत 15 रुपये शासनानं जे शेतकऱ्यावर लादलेत ते समजा शेतकरी नाराज आहे. ह्या बदली काय आणि याच्या बदली आपला निश्चित आहे ही 15 रुपये. नमस्कार, युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दर्शक हो, गेली 1 महिना झालं पूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः धो-धो पाऊस बरसतोय. सर्व पिकांची नासाडी झाली आहे. कांदा असेल, ऊस असेल, जाणाऱ्या ऊसाची सुद्धा भरपूर नासाडी झालेली आहे. अक्षरशः ऊस लोळल्यामुळं ऊसाच्या कांड्या अक्षरशः कुजून गेलेल्या आहेत. आणि एकतर अशात शासनाने एक निर्णय घेतला आहे की ऊस बिलातून 15 रुपयाची प्रतिटन कपात केली जाणार आहे. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्याचं अक्षरशः आगीतनं उठून फपुट्यात पडल्यासारखं हे पूर्ण हा निर्णय असा शेतकऱ्यांना वाटतोय. तर येथील आपल्यासोबत काही ऊस उत्पादक शेतकरी आहेत आणि आपण त्यांच्या शासनाच्या ह्या निर्णयाबाबत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. तर चला तर मग आपल्यासोबत शेतकरी या निर्णयाविषयी काय प्रतिक्रिया त्यांची ते जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय नाव काय आपलं? दशरथ पाटील, गाव सिद्धेवाडी. आता ही शासनानं हा जो निर्णय घेतला आहे की बाबा प्रतिटन 15 रुपये कपात, ह्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? तसा हा निर्णय चुकीचा आहे. कारण शेतकऱ्याचं घेऊन शेतकऱ्याला दिल्यासारखं असं बरेच शेतकऱ्याचं मत आहे. पण शासनानं असं करू नये. जे पुढारी आता इतर मोठमोठी पुढारी आहे ती त्यांनी त्यांच्याकडून पैसे काढून सर्व शेतकऱ्यांना द्यावे असं माझं मत आहे. आणि आता तुमचा ऊस किती जातोय जर त्या वर्षी प्रत्येक वर्षी? 100-150 टन जातोय. बरं, 100-150 टन म्हणलं तरी पण तुमचं एक 1,500-2,000 हजार आसपास कपात होती. 1,500-2,000 कपात होती. बरं, आता तुम्ही ही दिले का पंचनामा करून ते वाटोळ झालेली ती दिले का तुम्ही? असं हो दिले की दिले. त्याची तुम्हाला किती येईल भरपाई वगैरे कशी काय? भरपाई आता हेक्टरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एक 8,000 येईल. होय. हां. आणि तुमची कपात किती होते आता? बघा आता हिशोब करून. 150 टन धरला तर 2,000 रुपये 2,000 रुपये कट होऊन जाते. हां, तसा नाही ना, काय फायदा नाही तसा. तसं काय नाही. तर आपण दुसरी शेतकरी त्यांच्यासोबत पण बोलूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं पूर्ण? राजाराम दिगंबर जाधव. किती जातोय जर त्या वर्षी ऊस आपला? काय 100-80-90 टन. बर, आता कपात करायला म्हणते 15 रुपये प्रति टनाला, कसं परवडायचं? त्यांना नको का खायला दिपोळी? त्यांना खायासाठी चालू आहे, ही शेतकऱ्यासाठी नाही. आपलं 15 द्यायचं ना, 15 घ्यायचं ना, आपल्याला 2 रुपये द्यायचं. ही पहिल्यापासूनचं त्यांचं धोरणच असं आहे. तर आता शासनानं पण हा जो निर्णय घेतला आहे, आता तुम्हाला भरपाई पण काय येणार आहे? मग ती भरपाई आणि आता हा निर्णय मग तुम्हाला ह्याविषयी कसं वाटते? भरपाईचा विषयच येत नाही. भरपाई किती देणार आहेत? फक्त कालवा चालू झाला तर पावसाने ओला दुष्काळ कागद गोळा करा म्हणून नादाला लावलं, ती शांत झालं समजा वातावरण. आणि आता ही काय देणार आहे ते देऊनच. किती ऊस होता तुमचा आता जाणारा? आता यंदा आहे 1.5-2 एकर आहे. 1.5-2 एकर. 2 एकर आहे. पावसानं काय वाटोळ वगैरे ऊसाचं काय? 2 महिने पाणी वाहतंय त्यातनं. बरं, पाजराचं काय येणार त्यातून? काय ॲव्हरेज निघणार? लागणी केलेले उगवले नाही. लागणी लागणी जे केलेल्या आहेत त्या आता 1 एकर लागण उगवलेच नाही. लागणी म्हणजे मोठं नुकसान झालं शेतकऱ्याचं. मग आता हे देऊन नुकसान भरपाई किती देणार आहे? ते एवढं काहीच होणार नाही. म्हणजे
नुकसान भरून निघणारच नाही, एवढं नुकसान झालं शेतकऱ्याचं. तर नुकसान भरपाई तशी म्हणता येणार नाही. जवळजवळ आता 15 रुपये कपात झाली म्हणली होती, तर आपल्यातच घेतलं. कपात म्हणल्यानंतर तर काहीच नाही, आपलंच आपल्याला दिल्यासारखं आहे. आपलं नाही, आपल्यातलं घेऊन निम्म आपल्याला देऊन बाकी निम्म त्यांना राहते. आपली घेतलेल्यातलं बी शेतकऱ्याला काय फायदा नाही. तर दर्शक हे बघू शकता, एकंदरीत ही सद्यस्थिती आहे आणि तीव्र शेतकरी वर्गात ह्या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आहे शेतकरी. तर आपण इथून पुढं पण प्रत्येक शेतकऱ्याच्या त्यांच्या प्रतिक्रिया ह्या निर्णयाविषयी जाणून घेणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू. तर आपल्यासोबत सिद्धेवाडी येथील युवा शेतकरी पण आहेत, त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर सांगा तुमचं पूर्ण नाव. गणेश अशोक जाधव, सिद्धेवाडी राहणार. 15 रुपये चुकीचंही शेतकऱ्याकडनं कट केलेली का सरकारने. आधीच तर खाज्याचे दर गावभर वाढले ते, काही शेती परवडे नाही. किती जातो तुमचा ऊस जर त्या वर्षी? जातोय 450 टन जातोय. आता 450 टन म्हणलं, जवळजवळ तुमचे 1,000 रुपये कपात होते. म्हणजे आता सध्या तोटाच आहे. तुमची नुकसान भरपाई जरी दिली तरी ही तुमच्या दुसऱ्या ह्याच्यातनं काढून घ्यायचं जाईल. आणि ऊसाला नुकसान भरपाई नाही शासनाची, आणि जाणाऱ्या ऊसाला, आणि जाणाऱ्या ऊसातूनच पैसे काढायला चालू केले. आपलंच पैसे आम्हालाच द्यायला चालू केले, आमचेच पैसे आम्हालाच काढून द्यायला चालू केले. किती ॲव्हरेज काढताय तरी एकरी तुम्ही? 60 टन. तरी आता मला साधारण का तुम्ही शेतकरी एवढ्या दिवस शेती ऊसाची करता, एक साधारण मला खर्च सांगा, एकरी 60 टन काढायला किती तुम्हाला खर्च येतो तरी? 40-1,000 रुपये खर्च येतो एकरी. 60 टन ऊस 60. म्हणजे 40-1,000 जरी खर्च धरला तरी मग काय तसं जास्त फायदा होतच नाही. साहित्रिक 1,80,000 रुपये तसंच होते मग. आणि त्यातनं पण अजून कपात आहे. त्यातनं अजून 15 रुपये कपात. तर मित्रांनो, आपण आता सध्या तावशीत आलो आहे. तर तावशीतील येथील काही शेतकरी त्यांच्यासोबत पण बोलूया. नमस्कार. नमस्कार, राम राम. किती जातोय ऊस जर त्या वर्षी आपला? 3-4 टन जातोय. आता शासनानं आता येणाऱ्या ऊसातनं 15 रुपये कपात करायचा निर्णय घेतला आहे. काय वाटते तुम्हाला? काय चुकी धोरण नाही ते, आपल्याला पसंत नाही ते. हाही टायमाला बिल देत नाही ते, अजून ते आणणार ऊसातनं 15 रुपये टन महाग यायचं काढून. आणि आता ही तुम्हाला नुकसान भरपाई पण देणार आहे ती वाटते की? जास्त पाणी, ही जास्त पाऊस पडलेली देणार मग तिथं पण कवा दिवाळी झाली देते ते, काय येस तो काय हातात काय करायचं. आणि ऊसातनं पण आता त्या तुमच्या ऊसातनं कपात करून तुम्हाला देणार आहे ती. कपात आपल्याला ते मान्य नाही, कपात व्हायला नाही पाहिजे तसं. व्हायला नाही पाहिजे. हां, विरोध आहे तुमचा ह्याला? हा, विरोध त्याला. झालं सरकारचं पुढे काय करणार आहे कोणतं, पण होणार नाही पाहिजे तसं. किती ऊस जातो तुमचा जर त्या वर्षी? 480-480. होय. म्हणजे आता 400 टन ऊस जायचं म्हणलं तरी पण तुमचे एक 6,000 रुपये कट होते. जास्त होते. होय. मग टना मग 15 रुपये, 1500, 1500, 1,500 म्हणजे 1,500, 3,000, 6,000 रुपये कट होतात. 6,000 एखादा डोस होतो, फवारणी होती त्याची, आजी मजुरी असली मागली, लाईट पाणी बिल समजा, पाणी पट्टी समजा, यांची कट करायचं समजा, तेच परवडायची शेताकडे. परवडती का ऊस शेती? कसं आहे आता सध्या ऊस शेतीचं? शेती काहीच परवडत नाही. एक हजार पोतं झाली, 2,000, 2,500, आणि त्यांना पण ह्यातनं आणायचं निवडून, या पावसापर्यंत अपघात व्हायचं. 3,000 रुपये पोतं झाले, ते आणायचं पुन्हा आता ह्यांनी 15,000 रुपये आता कट करायचं. परत बिल अजून काय वाढलं. आता सगळं 2 रुपये 70 पैशाने जातोय. 3 रुपये सगळा खर्च जाऊन ऊसाचा किती राहते तर काय? काहीच राहत नाही, फुकट हमाली निसते. किती ऊस आहे आपला जाणारा? सध्या एक 500 टनापत्र जाण्याची क्षमता आहे. सध्या पावसामुळं काय झालं आहे, त्यामध्ये पाणी भरपूर झालं आहे आणि नुकसान ऊसामध्ये पाक कोमेजलेलं आहे सध्या. तर आम्हाला एक अशी अडचण आहे की शासनानं द्यायला जे काढलेला GR जे आहे ते टनागणीच 15 रुपये 10 रुपये काय जे काय आहे ते शेतकऱ्याच्या, आता सध्या शेतकरी पाण्यात आहे आणि तुम्ही 15 रुपये त्यातच काढून घेताय. म्हणजे शेतकरी आणखीन टकोऱ्यावर त्याला उचलवण्यापेक्षा त्याला गाळातच आधी मारण्याचा प्रयत्न करताय. ह्याबद्दल ह्या सरकारचा मी निषेध करत आहे. ठीक आहे. तर आपल्यासोबत येथील काही युवा शेतकरी सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विजय असबी, तावशी. सरकारनं जो 15 रुपये जो कपातीचा जो घाट गाठला आहे, शेतकरी पावसामुळे शेतकऱ्याचा ऊस अक्षरशः पाण्यामध्ये कुजलेला असताना सुद्धा का पहिली साखर कारखानदार हे
साखर कारखानदार शेतकऱ्याच्या ऊसातून अन्नास ही गोपीनाथ मुंडे महामंडळ असेल किंवा साखर आयुक्ताकडे ऑलरेडी पहिली 30 रुपये कपात होती आहे. परत अजून वरनं शासनानं जी 15 रुपये कपात केली ही पूर्ण चुकीची आहे. ह्याच्या वतीने ह्यासाठी शेतकऱ्या वतीने पूर्ण जाहीर निषेध आहे आमचा. जो शासन जो आमदार खासदाराला जो लाखो रुपयाचा पगार देते ते 1 वर्ष जर नाही दिलं तर ती काय रिक्षाने फिरणार नाहीत. आलं तुमच्या ध्यानात, 4 चाकीमधूनच फिरते. त्यामुळे शेतकऱ्याचा ह्या गारपिटीमुळे जो पाण्यामध्ये जे ऊस कुजला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधून खूप सरकारविरोधात नाराजी आणि रोष आहे. त्यामुळे हा 15 रुपये जो कपातीचा जो घाट आहे तो पूर्ण रद्द करावा ही माझी विनंती आहे. आता ऊस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा भरपूर म्हणजे चॅलेंजेस आहेत. ऊस तोडायला ऊस तोडणी कामगाराचा असेल किंवा ऊस काढताना सुद्धा ट्रॅक्टरचा डबल ट्रॅक्टरचा खर्च असेल. त्यात आता ही 15 रुपयाची कपात, ह्याविषयी तुम्ही काय सांगता? एक तर शेतकऱ्याचा ऊस 18 महिन्यातनं कारखानदार हे घेऊन जातात. पहिले काय होतं, कारखानदार हा शेतकऱ्याचा ऊसाचा काटा मारत होता. आता सध्या सरकार शेतकऱ्याच्या ऊसाचा मोठ्या प्रमाणात काटा मारायला चालू केले. कारण सरकार देते 1 रुपया आणि शेतकऱ्याकडून वसूल करते 10 रुपये. ही जो सरकारचा जो कर वसुली आहे ही पूर्ण चुकीची आहे. टोळीवाले पण पैसे घेतात. टोळीवाली ह्यातनं प्रत्येक शेतकऱ्याकडून 5,000 6,000 रुपये एकरी तोडणीसाठी हे वाढेज म्हणून वसूल केले जातात. परत ट्रॅक्टर मालकाची एंट्री वगैरे असं पूर्ण शेतकऱ्याची लूट केली जाते. ते कसं बसतंय तुम्हाला ॲव्हरेज सध्या ऊसाचं म्हणजे उत्पन्न किती एकरी? सध्या आता माझा 10 एकर ऊस आहे. 50 ते 55 टन ॲव्हरेज बसते. आणि 18 महिने 20 महिने झाल्याशिवाय हीच नेत नाही, कारखाना ऊसच नेत नाही. त्यामुळं ऊसाच्या अक्षरशः पूर्ण ऊसामध्ये साखर तयार झाल्यानंतर कारखाना चिपाट झाल्यानंतरच कारखाना ऊस शेतकऱ्याकडून न्यायला जातो. आणि परत अजून शासनावरनं शेतकऱ्याची लूट चालू केली 15 रुपये कपात प्रत्येक टनाला. त्यामुळं शेतकऱ्यामधनं खूप रोष आहे या बाबतीत. ते माझं नाव आहे मारुती पिशे. सध्या चालू सालात 25 सालात मे महिन्यापासून पाऊस चालू आहे ते ऑक्टोबरपर्यंत पाऊस चालू आहे. आणि जाणारं ऊस ही सध्या पावसामुळं कुचंबलेलं आहेत. आणि आता इथून कारखानदारी चालू होत असताना टोळीकुंड गळचिपी होते, वाहन मालकाकुंड गळचिपी होते. अजून परत 15 रुपये शासनानं जे शेतकऱ्यावर लादलेत हे समजा शेतकरी नाराज आहेत ह्या बदली काय. आणि याच्या बदली आपला निश्चित आहे ही 15 रुपये कपात करू नये. 15 रुपये कपात करू नये असं तुमचा मत आहे सर्व शेतकऱ्यांचं. तर आपल्यासोबत येथील युवा शेतकरी सुद्धा आहे, त्याच्यासोबत सुद्धा आपण बोलूया. काय नाव आपलं? श्रेयश यादव. श्रेयश यादव. तर ऊस आहे का आपला? आहे. किती जातोय ऊस जर त्या वर्षी? जर त्या वर्षी 70 टन जाते. बरं. आता सरकारनं निर्णय घेतलाय की तुमच्या ऊसातनं 15 रुपये प्रति टन कपात करायची. काय म्हणचाल ह्या विषयावर? तर हे चुकीचा निर्णय आहे त्यांचा. आता 15 रुपये म्हणजे वार्षिक आपलं दारा धरायचं म्हणलं तरी पण बिल भागते आपली हजेरी काढली तरी. खाता पाण्याचं काय नाही पण दाराची तर हजेरी जाते आपली सगळी. तर काय अवघडच केले नाही. आता एकीकडनं ह्याचं पीक एम आपलं नुकसान झालेलं जे जण एकीकडून आपल्याकडून घ्यायचं चालू आहे. चुकीचा वाटतोय निर्णय? पूर्णपणे चुकीचा आहे ह्यांचा निर्णय हे. आता नमस्कार. नमस्कार. किती ऊस आपला आता जाणार आहे? आपला 1-1.5 एकर ऊस आहे. बर. आता शासनानं 15 रुपये कपातीचा निर्णय घेतलाय, काय तुमचं म्हणणं आहे ह्याच्यावर? ही शासनाचा पूर्ण चुकीचा निर्णय आहे. आणि जो थोडाफार जे शेतकरी आशेवर होता त्याच्यावर त्यांनी पूर्ण म्हणजे त्यांचा जीव घेतल्यासारखा झालेला आहे. हे निर्णय चुकीचा आहे सरकारचा. 15 रुपये कपात करणे म्हणजे तेवढ्यात शेतकऱ्याची दिवाळी साजरी होती, तर ती सुद्धा ते आता शेतकरी दिवाळी साजरी करायचं राहिलेलं नाही. ही सरकारनं त्याचा निर्णय. आता नुकसान भरपाई देते की सरकार? किती देते नुकसान भरपाई? 5 रुपये द्यायचं आणि 15 रुपये कट करायचे, अशातलाच प्रकार आहे. त्यामुळे ही निर्णय चुकीचा वाटतोय. शेतकऱ्याला काय म्हणजे किंमतच नसल्यासारखं झालेलं आहे. नमस्कार. नमस्ते. किती ऊस आपला जाणारा? आता 6 एकर ऊस आहे जाणारा. बरं. आता जाणाऱ्या ऊसातनं सरकार 15 रुपये कपात करून घेणार आहे प्रति टन. काय तुमचं मत आहे ह्याच्यावर? शेतकऱ्यावर पहार आणणे आहे. आणि अगोदरच जास्त पावसामुळे ऊस उगवलं नाही आणि त्यात नदीकाठचे सगळ्यांचे ऊस गेले. सध्या शेतकरी पूर्णपणे अडचणीमध्ये आहे. त्यातून टनाला जे 15 टन जे 15 रुपये जे कमी केले तर हा शेतकऱ्या घोर म्हणजे एकदम मोठा अन्याय आहे. हा अन्याय हा सरकारने करायला पाहिजे होता. एकदम चुकीचा असा निर्णय असं तुम्हाला वाटते? हा एकदम हा निर्णय हा सरकारचा पूर्णपणे चुकीचा आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या
पूर्णपणे दुर्बळ झालेला आहे. त्यातून ह्यांनी टनाला जे 15 रुपये कमी केले तो शेतकऱ्यावर पूर्णपणे मोठा अन्याय आहे. आता नुकसान भरपाई पण देते की सरकार, त्याविषयी पण काय तुमचं म्हणणं? सरकार हेक्टरी 8,000 आहे. जे सरकारी जे नुकसान भरपाई दिलेलं आहे ही फार तुटपुंजी आहे, एकदम कमी आहे. त्यातून हा शेतकरी कोलमडलेला आहे, तो उभारणीसाठी उपयोगी नाही. एकंदरीतच तुम्ही सरकारचा निषेध करताय तर? हा शेतकरी हे सरकार जे आहे हे शेतकऱ्याच्या विरोधात आहे.